राम राम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे मक्याच्या पिठाची मसाला पोळी किंवा मसाला रोटी। त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघून घेऊ। त्यासाठी मी इथे बारीक असे मक्याचे पीठ घेतलेले आहे। हा मका मी दळून घेतलेला आहे आणि त्याचे बारीक पीठ घेतलेले आहे। कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, कांदा आपल्याला सोलून खिसून घ्यायचा आहे। त्यानंतर ओवा, तिखट, धणापूड, हळद, मीठ इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे। सर्वप्रथम आपण कांदा खिसून घेऊ आणि लसूण मिरचीची पेस्ट करून घेऊ। इथे मी कांदा खिसून घेतलेला आहे, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आता इथे 1 वाटी मी पीठ घेतलेले आहे। त्यामध्ये पाव चमचा तिखट, पाव चमचा हळद, साधारण पाव चमचा धणापूड आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आहे आपल्याला। त्यानंतर पाव चमचा इतका ओवा घालायचा आहे। त्यानंतर आपण कांदा, कोथिंबीर आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे। हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे। मी इथे साहित्यामध्ये तुम्हाला तीळ दाखवलेली नाही, मात्र आपल्याला पाव चमचा आपल्याला तीळ घालून घ्यायची आहे। आता थोडे पाणी घालून आपण याचा गोळा मळून घेऊ। पाणी घातलेले आहे, आता आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण कणिकचा उंडा तयार करून घेतलेला आहे। आपल्या मक्याच्या पोळीसाठी किंवा रोटीसाठी तयार झालेला। आता आपण याचे लहान लहान गोळे तयार करून घेऊ। तेल लावून आपण याचे गोळे तयार करून घेतलेले आहे। आता आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। पद्धतीने आपल्याला चपाती म्हणा किंवा पराठाही तुम्ही याला म्हणू शकतात, या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायची आहे। ज्यावेळेस आपण चपातीप्रमाणे लाटतो त्यावेळेस त्याचे काठाला तडे जातात, त्यावेळेस या पद्धतीने गोल करून आपल्याला चपाती व्यवस्थित करून घ्यायची आहे। आता आपण मक्याचा पराठा किंवा रोटी शेकून घेणार आहे। आता आपण या पद्धतीने चपाती शेकून घेऊ। आपला मक्याचा पराठा आता तयार झालेला आहे। यावर आपल्याला साजूक तूप घालून शेकून घ्यायचे आहे। दोघं बाजूने आपल्याला साजूक तूप लावायचे आहे आणि मक्याचा पराठा शेकून घ्यायचा आहे। या पद्धतीने मी सर्व मक्याच्या रोटी, चपाती किंवा पराठा म्हणू शकता तुम्ही याला, मी तयार करून घेतलेले आहे साजूक तुपामध्ये। आता आपण त्याच्यासोबत टोमॅटो सॉस किंवा लोणचं खाऊ शकतो। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। धन्यवाद मैत्रिणींनो।